नमस्कार मित्रांनो, आपले लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या योगाबद्दलच्या प्रेमामुळे 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून सर्व जगभर साजरा केला जात आहे। जागतिक योग दिनाचे औचित्य साधून आज आपल्यासमोर फलटण येथील नामवंत अस्थिरोग तज्ञ व शल्यविशारद माननीय डॉक्टर प्रसाद जोशी हे योग संबंधी आपले मौलिक विचार आपल्यासमोर मांडतील। त्यांनी केलेल्या योगासनांचे चित्ररूप दर्शन आपल्याला दाखवण्यात येणार आहे। यानंतर फलटण येथील कविराज श्री सुहास इतराज यांनी सन 1980 मध्ये केलेली योगगुरु ही कविता आपल्यासमोर सादर करण्यात येईल। सर्वांनी याचा आनंद घ्यावा व आपल्या प्रतिक्रिया जरूर आम्हाला कळवाव्यात। नमस्कार, मी डॉक्टर प्रसाद जोशी, अस्थिरोग शल्य चिकित्सक आहे आणि मी गेले 20 वर्ष फलटण येथील जोशी हॉस्पिटलमध्ये माझं अस्थिरोगाचं मी प्रॅक्टिस करतो आहे। उद्या 21 जून म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिन आहे, हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे। या निमित्ताने मी आपल्याशी काही संवाद साधू इच्छितो। हा योग दिन गेले 5 वर्षापासून इथे आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून 21 जूनला साजरा केला जातो आहे। भारत देश व आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचा यामध्ये फार मोठा वाटा आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे। 21 जूनच का निवडला याबद्दल जर आपण विचार करायचा झाला तर 21 जून हा वर्षभरातला सर्वात मोठा दिवस असतो आणि तो मोठा दिवस असल्यामुळेच कदाचित त्याला आपण आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून त्याची निवड केली गेली आणि तो काही वर्षापासून साजरा करतोय आपण। आता योग म्हणलं तर केवळ आसन आणि प्राणायाम ह्याच्यापुरतच आपण योग मर्यादित ठेवला नाही पाहिजे, कारण योग ही एक जीवनशैली आहे आणि ती आपण सर्वांनीच अंगीकारली पाहिजे। युज या मूळ संस्कृत धातूपासून तयार झालेला योग या शब्दाचा अर्थ म्हणजे जोडणे असा आहे। तर ते काय काय जोडतं तर शरीर, मन आणि आत्मा यांना जोडण्याचं काम योग या शब्दामध्ये आपण करतो। भगवद्गीतेनुसार योगाची परंपरा ही अनादी कालापासून चालत आलेली आहे। भगवान श्रीकृष्णांना योगेश्वर या नावाने संबोधले पण जात होते। योगाचे उद्गाते हे श्री भगवान शंकर असून त्यांनी पहिल्यांदा पत्नी पार्वतीला योग सांगितल्याचे उल्लेख आपल्याला पुराणामध्ये आढळतातच। आचार्य पतंजलींनी योगाची व्याख्या करताना योगस्य चित्तवृत्ती निरोधः अशी केलेली आहे। याचा अर्थ मनाला स्थिर करणे म्हणजेच योग असं पतंजलींनी सांगितलेलं आहे। योगः कर्मसु कौशल्यम असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात। कर्मयोग, त्यानंतर राजयोग, त्यानंतर हठयोग असे विविध योगाचे मार्ग आपल्याला दिसून येतात। योगाला अष्टांग योग असं पण म्हटलेलं आहे, तर त्याची 8 अंग ही आपल्याला दिसून येतात। त्यामध्ये यम, नियम, आसन आणि प्राणायाम ही 4 बाह्य अंग आहेत जी शरीराकडे अधिक लक्ष देतात आणि प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही त्याची अंतरांगे आहेत जी आपल्या शरीरामध्ये आपल्याला जास्त लक्ष देतात। योगशास्त्र मानवी जीवनाला हिऱ्याप्रमाणे पैलू पाडून लौकिक आणि परमार्थिक अशा दोन्ही पातळीवर त्याला अनमोल बनवायचा प्रयत्न योग हा करत असतो। आंतरराष्ट्रीय योग दिन हा केवळ एक दिवसापुरता साजरा करण्यासाठी आपण मनवायला नाही पाहिजे, तर रोजची ती जीवनशैलीच आपण अंगीकारली पाहिजे आणि योग हा जगला पाहिजे असं मला नक्की वाटतं। योगाचे शरीरावर अतोनात चांगले परिणाम होतात आणि हे आम्हाला दिसतात, आपल्याला सर्वांना ते जाणवतात आणि सुदृढ शरीर व निरोगी मन जर आपल्याला ठेवायचं असेल तर आपण योगाभ्यासक बनले पाहिजे असं मी आपण आवर्जून सगळ्यांना सांगेन। 21 जून हा योग दिनानिमित्त डॉक्टर म्हणून मला असे तुम्हाला सांगावेसे वाटते की बी हेल्दी, बी हॅपी। निरोगी शरीर आणि निरोगी मन ही यशाची पहिली पायरी आहे आणि ती गुरुकिल्ली आहे असं मी म्हणेन। म्हणूनच कुणीतरी म्हटले आहे की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार आणि या निमित्ताने फलटण येथील रहिवासी श्री सुहासजी
इतराज यांनी 1980 साली योगावर एक केलेली कविता ते आपल्याला सादर करणार आहेत आणि ती आपल्याला नक्की आवडेल अशी आशा करतो आणि योग दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि मला माझं हे म्हणणं तुम्ही ऐकून शांतपणे घ्याल ह्याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद. अरे मानवा, अरे मानवा, जाणून घे योग, काढून संत, जे गे रे क्षण ते गे दाची, करू नको खंत. जे गे रे क्षण ते गे दाची, करू नको खंत. नष्ट करून जाती भेदा, होऊ सर्व संत. निरोगी देही वसे नित्य भगवंत. निरोगी देही वसे नित्य भगवंत. नका धरू हाती टाळ, नको राऊळे जपमाळ. कपालभाती अनुलोम विलोमी, प्रातःकाळी वेसावा काळ. कपालभाती अनुलोम विलोमी, प्रातःकाळी वेसावा काळ. सप्तपुरी चारी धाम, सत शिष्य घडविले. योग रोखीचा व्यवहार, रोग सर्व पळविले. योग रोखीचा व्यवहार, रोग सर्व पळविले. हा नरदेह मागून मिळणार नाही, देहावरी ठेवा स्वमनाचा ताबा. देहावरी ठेवा स्वमनाचा ताबा. असाध्य दुर्लभ न योग्यास काही, चिरंजीव जगत्वंद्य पतंजली योग. चिरंजीव जगत्वंद्य पतंजली योग. नमस्कार मित्रांनो. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. माता की, भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे वंदे. जय